राज्याच्या राजकारणात सगळ्यात मोठी धक्का देणारी सकाळ 28 जानेवारी 2026 या रोजी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं अशी माहिती माध्यमांमध्ये समोर येऊ लागली. परंतु सुरुवातीला माध्यमांमध्ये सांगितलेल्या माहितीनुसार विमानात एकूण 6 प्रवासी होते, परंतु नंतर संपूर्ण माहिती समोर आल्यानंतर त्यामध्ये सांगण्यात आले की विमानात फक्त एकूण 5च प्रवासी होते. परंतु आता विमानाचा ब्लॅक बॉक्स आता उघडण्यात आलेला आहे. यामध्ये मोठी गुपित आणि सत्य माहिती समोर आलेली आहे. विमानात एकूण किती प्रवासी होते, यामध्ये अजित पवार होते का, यांचा सर्व आवाज सुद्धा रेकॉर्ड करण्यात आलेला होता. ब्लॅक बॉक्समध्ये त्याचं काम, विमानाची उंची, त्यामध्ये घडत असलेल्या हालचाली, इंजिन डेटा आणि संपूर्ण माहिती, अलाराम तसेच सर्व आवाज रेकॉर्ड करणं हे ब्लॅक बॉक्सचं काम असतं. यामध्ये आता संपूर्ण ब्लॅक बॉक्सची माहिती अखेर समोर आलेली आहे. ब्लॅक बॉक्स हे विमानातील एक अत्यंत महत्त्वाचे यंत्र असते. ते प्रत्यक्ष ब्लॅक नसून नारंगी रंगाचे असते, जेणेकरून अपघाताच्या अवशेषामध्ये सापडण्यास सोपे जाते. बघा, विमान अपघात ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो ब्लॅक बॉक्स लवकर दिसावा म्हणून तो ब्लॅक रंगाचा नसून तो नारंगी रंगाचा असतो, जेणेकरून अपघाताच्या अवशेषामध्ये सापडण्यास सोपे जाते. 2 प्रमुख घटकांनी बनवलेला असतो. FDR फ्लाईट डाटा रेकॉर्डर विमानाची गती, उंची, इंजिनाचे परिणाम, नियंत्रण स्थिती इत्यादी डेटा रेकॉर्ड करत असतो. बघा, CVR यामध्ये कॉकपिटमध्ये व्हॉइस रेकॉर्ड, संभाषण, ऑडिओ, अलाराम इत्यादी आवाज रेकॉर्ड करतो. हे खास करून उच्च तापमान सुमारे 1000 अंश सेल्सिअस आणि धक्क्याच्या तुकडे परिस्थिती टिकवण्यासाठी बनवले आहेत. अपघाताच्या नंतरच्या तपासामध्ये मदत करण्यासाठी उपयोगात येणे. परंतु आता बारामतीत त्या दिवशी काय घडले होते हे सर्वांनाच जाणण्याची इच्छा आहे. विमानात एकूण किती प्रवासी होते, यामध्ये अजित पवार होते का, हे सुद्धा सर्वांना जाणण्याची इच्छा होती. परंतु आता चिंता करायची गरज नाही. अजित पवार हे 6वे व्यक्ती विमानात होते का, याबद्दलची आता सविस्तर माहिती समोर आलेली आहे. त्या ब्लॅक बॉक्समध्ये आवाज रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. यामध्ये अजित पवार होते का, हे सुद्धा आता सत्य समोर येणार आहे. कारण की आता ब्लॅक बॉक्सची तपासणी अखेर पूर्णपणे सुरू झालेली असून आता सर्वांसमोर ही माहिती येणार आहे. हा ब्लॅक बॉक्स कधी उघडणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते, परंतु आता 5 ते 6 दिवसांपूर्वीच हा ब्लॅक बॉक्स उघडला असून यामध्ये सर्वात डेटा आता कलेक्ट करणं चालू आहे, जेणेकरून आम्हाला अपघाताच्या बद्दलची माहिती समजेल. विमानात किती प्रवासी होते, यामध्ये अजित पवार कुठे आहेत, हे सुद्धा आता विमानाच्या अपघातानंतरचा सगळा डेटा त्या ब्लॅक बॉक्समधून गोळा केल्यानंतर, रिकवर केल्यानंतर हे आता सर्वांसमोर, माध्यमांसमोर येणार आहे. अजित पवार विमान अपघात आणि ब्लॅक बॉक्स यामध्ये काय आहे बघा. 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात लेअरजेट 45 बारामती जवळील लॅपटॉप रनवेजवळ अपघातात कोसळले. यात पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. बघा, माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला, म्हणजेच की एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. परंतु अपघातामध्ये फक्त 5 जणांची माहिती दिलेली आहे. 6वा व्यक्ती कोण आहे याबद्दलची अद्यापही काही माहिती समोर आलेली नाही. याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अपघाताचा नंतर लगेच नागरी विमान मंत्रालयाने AAIB एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ने तपास सुरू केला होता. विमानग्रस्त अपघाताचा ब्लॅक बॉक्स सापडला नंतर तो पुनर्प्राप्त करण्यासाठी लवकरात लवकर यंत्र सुरू करण्यात आलेले आहे आणि तात्काळ
ही कामे सुरू करण्यात आली होती. त्यानंतर काही क्षणामध्ये ब्लॅक बॉक्स हा सापडला आहे. ब्लॅक बॉक्स पुढील तपासासाठी DGCA व AAIB कडे पाठवण्यात आलेला आहे. ब्लॅक बॉक्स तपासण्याचे उद्देश काय आहे, जेणेकरून आपल्याला याबद्दलची माहिती कळेल. ब्लॅक बॉक्स म्हणजे असतं काय, याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊ. ब्लॅक बॉक्समधील डेटा काढण्यासाठी पुढील अधिकारी बाबी स्पष्ट करत आहे. विमानातील काळ, तांत्रिक गती, उंची, गती आणि डेटा, कॉकपिटमधील पायलट संभाषणे आणि अलार्म आवाज, अपघाता अगोदर आणि वेळेच्या घटनाक्रम, त्यामुळे अपघाताचे खरे कारण माहीत येण्यास मदत होते. तांत्रिक बिघाड की मानव चूक हे सुद्धा आता समोर येऊ लागले आहे. कारण की आता ब्लॅक बॉक्स बारामती सापडला, त्यानंतर त्याची सुरक्षितपणे काटेकोर तपासणी दिल्लीतील AAIB लॅब्समध्ये पाठवण्यात आला आहे. डेटा काढणे आणि विश्लेषण गोळा करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, कारण आग आणि धुक्यामुळे अवयवाचे नुकसान झाले असेल आणि काही तपासामध्ये आवश्यक आहे. सरकार आणि विमान तपास यंत्रणा म्हणत आहे की तपास पूर्ण पारदर्शकपणे व संयमबद्ध पद्धतीने आम्ही करणार आहोत. बघा, असे पूर्णपणे त्यांनी ग्वाही दिलेली आहे. तपास हा पूर्णपणे परीक्षकपणे होणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता चिंता आणि काळजी करण्याची गरज नाही. येत्या 1-2 दिवसामध्ये ब्लॅक बॉक्समध्ये काय काय घडलेलं आहे, कोणाचा आवाज होता, 6वा व्यक्ती कोण होता, हे सुद्धा अखेर समोर येणार आहे. त्याकरिता आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला कोणतीही माहिती आली तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करू. कारण आपल्या चॅनलवरती रोजच्या रोज नवीन नवीन व्हिडिओ अपलोड आपण करत असतो. त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण असं अपडेट बघायला मिळेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? ब्लॅक बॉक्स केव्हापर्यंत माहिती कलेक्ट करू शकतो, ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तालुका, जिल्हा नक्की सांगा. भेटत राहू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.